काव बाई मोहिनी, या वारीन दिवाळीला बी नाही आली बाई ना तू. इच्छा इथं गाव आहे तू याला, तरी आली नाही तू. काव मोहिनी, तुला आपल्या पंचकुला आईची आठवण नाहीत का? आठवण नाहीत तुला? आई आठवण येते ना, पण काय करू, इकडे लय अर्जंट काम होतं मला, म्हणून येणं नाही झालं. येऊन जाय ना मग आता. आता काही बिघडलं नाही, येऊन जाय ना. काव आई, तू तर माघारी कधीच नाही येत तू माघारी. बाई ना, घर स्वस्त होत नाही. हे 3 सुना कोणाच्या भरोशावर सोडू माय बाई? कोणाच्या भरोशावर सोडू म्हणजे? वहिनी का लहान आहेत का त्या तिघी जणी? स्वतःचं ध्यान आणि घराचं ध्यान दोन्ही ठेवू शकतात त्या. तू येऊन जाय ना तू. नाही हो माय, येणं नाही होत. हे नाही 2-3 दिवसासाठी तर ये. काय बाई मोहिनी, नाही ना, मी काही ऐकत नाही. तू जर माघारी नाही आली ना, तर मी येणारच नाही मी त्या घरी. पंचकुला आई, मी तुझी सगळी पोरगी नाही म्हणून तू माघारी आली नाही पाहिजे ना. जर मी तुझी सगळी पोरगी असती, मानलेली पोरगी नसती, तर तू माघारी आली असती का नाही? माय मोहिनी, अशी कशी बोलू राहिली हो बाई तू? तुला सगळ्या पोरीपेक्षा कमी प्रेम दिलेलं आहे का? तू तर माझ्यासाठी सगळ्या पोरीपेक्षाही बळकळायच नाही बाई. असं काही नाही, असं काही मनात नको घेऊ. मग काय करू आई, काय करू? तू माघारी येतच नाही. 2-3 दिवसासाठी ये मग माघारी, ये लवकर. आता माय बाई कशा गोष्टी जाते. बरं माय बाई, येतो. पण 2-3 दिवसाच्या वर राहील नाही बरं आई, येतं कधी तू? आणि तू सासू ते वच्छला कशा मूडमध्ये आहे म्हटलं? जर ते शिल्लक बाजारली काय तर तिथं नाही जंपून जाईन बरं. नाही पंचकुला आई, नाही सासू तुले काहीच नाही म्हणत तुले. भीते म्हटलं तुले ते. हाय सर्व बापला असा मग. कधी येतं मग? कधी येऊ माया? उद्या येतो मग. उद्या काय येतं? गावाला दूर आहे का? आज संध्याकाळपर्यंत येऊन जाय. काय माय बाई कशी पोरगी आहे तर? काही नाही, आज संध्याकाळपर्यंत येतो. मला कोण घेऊन येईन वा? काही नाही, जीवनदादाला म्हणशील ना, जीवनदादा तुला आणून सोडते. नाही हो माय, जीवनदादाची ड्युटी इथे नाही आहे, बाहेर गावले लागेल त्याची ड्युटी, तर तो घरी नाही आहे. मग आता विनोद दादाला म्हण, दीपक दादाला म्हण. विनोदचं काय दुकान सोडून येणं होत नाही, आणि दीपक पाहिजे होता दीपकले म्हणून, त्यानं तो घेऊन आला तर बरं दीपक दादाला मी सांगन फोन करून. बरं ठीक आहे मग बाई ना, येतो मग संध्याकाळी. हो ठीक आहे, नक्की आहे. हो माय बाई, येतो नक्की येतो. हा बा, 1-2 दिवसासाठी मी मोहिनीची इथे चालली म्हटलं. मागून घराचं ध्यान द्यायचं. रात्री झोपायच्या पहिले खिडक्या दरवाजे बरोबर बंद करत जा. तुम्ही कधीच रात्री खिडक्या दरवाजे बंद नाही करत घराचे, मीच रोज बंद करतो म्हटलं. आता तुमची जिम्मेदारी. सुप्रिया, तू ध्यान देशील घरावर. माया रूम मध्ये कोणी जाता कामा नाही, माझ्या रूम मध्ये कोणच नाही जायचं. समजलं का? हो ठीक आहे आत्या. ध्यान देईन मी, पुऱ्या घराचं ध्यान देईन. आणि तुमच्या रूम मध्ये जर कोणी गेलं तर ते बी ध्यान देईन. बरं ठीक आहे, काही जास्त दिवसासाठी नाही चालली मी, 2-3 दिवसासाठी चालली. हो आत्या ठीक आहे ना. कुठे आहे दीपक? नेते का नाही नेत मला मोहिनीच्या इथं? अंधार पडेल ना म्हणा पप्पा, मग चाल ना लवकर. दीपक ये रे लवकर. हो आई, आलो. काय रे बापा, एवढा काय टाइम लागते का? अंधार पडेल ना मग आपल्याला. दीपकजी, तुम्ही आता जासान तर अंधार पडला तर तिथंच थांबसान का? काही सांग घरी? नाही तिथं मी काल थांबू, आईला सोडून देईन मी चालला येईन. नाही रे बापा, अंधाराचं नको येऊ म्हटलं. गाडी चालवा लागते, काही अंधाराचं नको येशील. आणि तशी मोहिनी तुला काय एवढा अंधारात येऊ देईन का? तुला आजच्या दिवस मुक्कामच करावं लागेल तिथं. नाही मी नाही करत मुक्काम घेत का. ते येऊ देईन का तुला? मोहिनी येऊ नाही दे, मुक्काम करावंच लागेल तुला. बरं पाहिजे, जास्त उशीर झाला तर मुक्काम करीन, नाही तर घरी येऊन जाईल. नाही भाऊजी, जास्त अंधार झाला तर मुक्काम करून घेसान, अंधाराचे नको येसान. सुप्रिया वहिनी, घरी कोणी ना कोणी पाहिजे नाही का? जीवन दादा बी तर नाही आहे घरी. आहेत ना, विनोदजी आहेत ना घरी. हो विनोद दादा आहे म्हणा. हो विनोद दादा आहे म्हणा घरी, पण विनोद दादा बी लय रात्री येते ना घरी, दुकान बंद करून. भाऊजी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. जा तुम्ही आरामात जा, आम्ही सांभाळून घेतो घर. आम्ही आम्ही 3 जणी घरी. बरं ठीक आहे, पाहिजे जमलं तर तिथं थांबून जाईन, नाही येऊन जाईल. या आरामात या. गोष्टीच करशील का रे बापा, का चालशील बी? हो आई, चाल. ऐकावा, मी चालली, घराचं ध्यान देसान ना मागून. हो आत्या, तुम्ही काही काळजी करू नका, मी बरोबर ध्यान देतो घराचं. आता तुमच्या तिघींच्या भरोशावर आहे जरा. हो आत्या, काही चिंता नका करू, तुम्ही जा आरामात या. जा रे बापा दीपक, चाल लवकर, उशीर उरायला इथंच आपल्याला. हो आई, चाल. गेली बापा आत्या, आता जीवाला शेंग आला मायावाल्या. नाही तर कुरकुर करतच राहते म्हटलं आत्या. हो, आता मोठं माणूस आहे तर करतेच कुरकुर. बाप्पा मी तुला थकली. ताई मी चालली मा रूममध्ये आराम करायला. काही काम असलं तर आवाज देऊन देसान मला, काम नसलं तर मग राहू देसान. मी आज आराम करतो बाप्पा. माया अंग पाय तर लस दुखू राहिलं, लस दुखत अंग पाय. बरं जाय, करतो आराम जाय. हो ताई, हे सविता ताईचं काही ना काही दुखतच राहते का रोज. आज हात दुखत आहे, काल पाय दुखत आहे, मग डोकं दुखते, मग कधी पोट दुखते. आता ताईला माहीत झालं ना संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम झाला म्हणून ताईचं अंग पाय दुखत आहे. पण खरं सुप्रिया ताई, तुम्ही लय डोक्यावर चढवून ठेवलं बरं, लय डोक्यावर चढवून ठेवलं सविता ताईला तुम्ही काहीच बोलत ना. निरा कांचोरपणा करत आहे ते सविता ताई, निरा कांचोरपणा. पुऱ्या घरातले कामं आपल्या दोघींच करायचे का? ह्या कधीच काही करत नाही, पुरे कामं आपल्या भरोशावर सोडून देते.
फक्त आपली सासूबाई असली समोर ती समोर समोर कामं करते आपल्याला. हां, अशी करते की जशी काही बस आपण काहीच कामं करत नाही, तेच पुऱ्या घरातले कामं करते. हां, निरा समोर समोर करत राहते. आणि आता गेली नाही गेली कुठं की झालं आला आळस त्याईले, काही ना काही दुखतेच मग त्याचं. फक्त आपल्या सासूबाई समोर दाखवते दिखावा, बाकी काही नाही. काय कामाचा बापा असा दिखावा. तसंही काय स्वयंपाक करायला लागते हो, काही जास्त स्वयंपाक नाही आज. आता दीपक भाऊजी तर मोहिनी ताईचे तर गेले. दीपक भाऊजी आले बी तर जेवण खाऊन करून येतील, नाही तर येतील नाही मुक्काम करतील आजच्या दिवस. जीवनजी तर आहेच नाहीत घरी, त्याची बाहेर गावी ड्युटीला गेल्या. मग कोण आहे? तू, मी, सविता आणि विनोद भाऊजी बस. आणि गोलूचं काय, गोलूले वरण भात दिला की बस वरण भातच खाते तो. चल मग आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घे म्हटलं, स्वयंपाकाला लागू. ताई आता नाही आहे घरी. हां, काय आता एवढा लवकर स्वयंपाकाला लागते. तशी विनोद भाऊजीला उशिरा येतात दुकान बंद करून. बनू ना उशिरानं स्वयंपाक बनू. बरं ठीक आहे मग तोपर्यंत गोलूचं होमवर्क करून घेतो मी. त्याचं लय मोठं होमवर्क बाकी आहे म्हटलं. हां, तर मॅडमचा फोन आला होता की पोरगा होमवर्क करूनच येत नाही म्हणते. रात्री लवकर झोपून जाते पोरगा, होमवर्क करायच नाही पाहिजे. मग सकाळी शाळेत जाते तर त्याचं होमवर्क करणंच नाही होत. तर आता मी करून घेतो म्हटलं त्याच्यापासून. बरं ठीक आहे ना मग ताई, तुम्ही गोलूचं होमवर्क करून घ्या. स्वयंपाक करू मग उशिरानं पाहू. बरं ठीक आहे. हां बोला ना मॅडम बोला. गोलूकडून तर मी ना काल रात्रीच होमवर्क करून घेतलं पूर्ण. आज त्यांनी होमवर्क दाखवलं नाही का तुम्हाला क्लासमध्ये? नाही होमवर्क तर केलेलं आहे त्यांनी. मी दुसऱ्या कारणासाठी फोन लावला. काय झालं मॅडम? क्लासमध्ये काही झालं का, काही भांडणं वगैरे केले का त्यांनी? नाही मी कॉल केला होता. त्याचीवाली फीस भरायची राहिलेली आहे ना. पूर्ण 3 महिन्याची फीस त्याची बाकी आहे. तुम्ही 3 महिन्यापासून फीस पे नाही केली. नाही मॅडम, फी तर पे केलेली आहे ना. माझ्या सासूनेच केली होती ना, माझी सासू तर म्हणे पे केली म्हणे. नाही तुमच्या मुलाची 3 महिन्याची फीस राहिलेली आहे. आजच्याच त्याची फी पे करून द्या, नाही तर त्याला एक्झाम नाही देऊ आम्ही. नाही मॅडम, असं नका करू. माझ्या मुलाला एक्झाम देऊ द्या. मी आजच फी पे करतो तुमची, आजच करतो पे. मी इतक्या दिवसाचा कॉल लावला नाही तुम्हाला. मला वाटलं की या महिन्यामध्ये करसान, पुढच्या महिन्यामध्ये करसान. तुम्ही केलीच नाही. आणि मागच्या महिन्याला तुम्ही पेरेंट्स मीटिंगला पण नाही आल्या. नाही मॅडम, मी पेरेंट्स मीटिंगला नाही आली कारण की माझी तब्येत चांगली नव्हती. ओके आय अंडरस्टँड. पण तुम्ही फीस त्याची आजच्याच पे करून द्या. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. आजच फी जमा करून देतो. त्याच्या पप्पाला फोन लावतो मी आणि आजच फी जमा करून देतो. ठीक आहे. गोल्याच्या बाबाला फोन करतो, सांगतो त्याला. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. आता माय बाई यायचाही फोन बंद आहे, यायचाही फोन नाही लागू राहिला. माय बाई आता करू तर काय करू बाई, मी काय करू आता? मला तर काही समजून नाही राहिलं. फी बी आजच्या आज भरायची आहे म्हणते, करू तर काय करू मी आता? माय बाई मी काय करू? मला काही समजून नाही राहिलं बापा. लय टेन्शन आलं मला आता, लय टेन्शन आलं. गोल्याच्या बाबाचा फोन बी नाही लागत आहे. जेव्हा काम असते ना तेव्हाच या माणसाचा फोन स्विच ऑफ असते. आता करू तर काय करू मी? म्हणते लय टेन्शन आलं बापा, लय टेन्शन आलं. आता एकच रस्ता आहे माझं, एकच रस्ता आहे. आता असंच करावं लागेल मला. गुपचूप आत्याच्या रूममध्ये जावं लागेल. आत्याच्या तिजोरीतून फी पुरते पैसे घेऊन घेतो आणि फी शाळेची भरून देतो. आणि जसेच गोल्याच्या बाबाला फोन लागेल मायाला, गोल्याच्या बाबांनी मला पैसे पाठवले की मग आत्याच्या तिजोरीमध्ये नेऊन गुपचूप पैसे ठेवून देईल. म्हणजे माझं काम देऊन जाईल ना, आत्याला पताही नाही लागेल. असंच करावं लागेल. विनोद भाऊजीला मागितले असते तर विनोद भाऊजी काही घरी नाही आहे. ते तुला रात्री येतील वापस घरी. आणि दीपक भाऊजी बी नाही आहे घरी. दीपक भाऊजी तर आलेच नाही मोहिनी ताईच्या इथून. आता हाच रस्ता आहे माझं. आता असंच करावं लागेल मला. पण सुप्रिया, हे चोरी आहे ना बाई, चोरी करशील का तू? नाही सुप्रिया, ही कोणती चोरी आहे? आपलंच घर आहे. आणि ते पैसे बी तर आपलेच आहे ना. आणि काय आपल्या घरातले पैसे घेण्याला कोणती चोरी म्हणतात? तसे बी मी काही पैसे घेतले तर घेऊन नाही घेईन. त्याच्यातनी मला जसे कुलाचे बाप पैसे देतील त्याच्यातनी मी पैसे जसे तसे नेऊन ठेवून देईन. मग कुठून चोरी झाली? चोरी नाही आहे. तशी मी काही स्वतःवर खर्च करायला शॉपिंग करायला नाही घेऊन राहिली पैसे. पोराची फी भरायसाठीच पैसे घेऊन राहिली. तसे बी फी भरायचं काम आत्याचं आहे. आत्यानं फी नाही भरली तर आता मी काय गलती त्याच्यातनी? गुपचूप जाऊन घेऊनच घ्या लागेल मला पैसे, घेऊनच घ्या लागेल. की एवढं तर करावंच लागेल बापा मला मग पोरासाठी. नाही तर एक्झाम नाही देऊ देईन म्हणे मॅडम. नाही बापा करावंच लागेल. आता जातो आत्याच्या रूममध्ये आणि तिजोरीतून पैसे काढून घेतो. आत्यानं आत्याच्या रूममध्ये आले कल्ला केला होता. आत्या म्हणे मा रूममध्ये कोणीच नाही येणार म्हणे. पण आता काय करू, मजबुरीच अशी आहे मावर. मला आत्याच्या तिजोरीतून घ्यास लागन पैसे, घ्यास लागन. मजबुरीच अशी आलेली आहे मावर. तशी बी आपल्या घरातून पैसे घ्यायला कोणती चोरी म्हणतात? तशी बी मी वापस देणारच आहे ना. मला जसे गोल्याचे बाबा पैसे पाठवतील तसेच्या तसे मी ठेवून देईन आत्याच्या तिजोरीमध्ये नेऊन पैसे. मग आत्याला पताच नाही लागन. असंच करावं लागन. आत्यानं तू मना केलं होतं ना, तुम्हाला बी आत्याच्या रूममध्ये आले मना केलं होतं. तरी सुप्रिया ताई आत्याच्या रूममध्ये येऊन काय करू राहिली सुप्रिया ताई? पाहा लागन मला, लपून पाहा लागन. पण कासाठी आली सुप्रिया ताई? आत्याच्या रूममध्ये कासाठी आली? काय काम आहे? सविता ध्यान दे सुप्रिया ताईवर, ध्यान दे थोडंसं. पाहतोच आता सुप्रिया ताई कासाठी आली तर आत्याच्या रूममध्ये. घेतले तर करी आत्याच्या तिजोरीतून मला पैसे, पण मला भेव लागत आहे, लय भेव लागत आहे मला. सुप्रिया तू चोरी करू राहिली बाई, चोरी करू राहिली तू आपल्याच घरात. नाही आपल्याच घरातून पैसे घ्यायला चोरी कोणती म्हणते? आपलेच पैसे आहेत ते, याला काय चोरी म्हणते? तसे बी हे पैसे मी ना मा पोरासाठी घेतले. आपल्या लेकरासाठी माय काही बी करू शकते, काही करू शकते.
आणि मी पैसे वापस ठेवून देईन आत्याच्या तिजोरीमध्ये जसेच्या तसे. मग चोरी कायची आहे? नाही नाही, चोरी नाही करू राहिली सुप्रिया, तू चोरी नाही करू राहिली. आता माय बाई व ताईनं लगे आत्याच्या तिजोरीतून पैसे चोरले ताईनं. माय 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 माय, मला वाटलं नव्हतं सुप्रिया ताई एवढी चोर असन म्हणून. आत्याला सांगा लागन हे न्यूज, सांगा लागन आत्याले. चल माय बाई, सुप्रिया ताई मला पाहायच्या पहिले इथून निघून जातो. सुप्रिया ताईला माहीत नाही पडलं पाहिजे की मी ना पाहिलं म्हणून. चल माय बाई, भरून देतो आता पोराची फी. लवकर जातो आणि फी भरून देतो. सुप्रिया ताईले म्हणा, आता पहा म्हणा तुम्ही कशी मी आत्याचे कानं भरून देत होतं. सर्वजण म्हणतात ना सुप्रिया ताई लय चांगली आहे, सुप्रिया ताई अशी आहे, सुप्रिया ताई तशी आहे. म्हणतात की सविता लय कामचोर आहे, सविता काही कामं करत नाही, सविता खराब आहे, सविता अशी आहे, सविता तशी आहे. आता पाय ना आता कशी आत्याचे कानं भरून देत होतं मी सुप्रिया ताईच्या पाऱ्यात. घरातले सारे लोक मले खराब म्हणतात ना, आता सरायला माहीत पडेल. सुप्रिया ताईचा असली चेहरा आता सरायला माहीत पडेल. सुप्रिया ताईची असलीयत मी आणीन आता सर्वांसमोर, मी आणीन. आता येईन असली मजा. सर्वजण घरातले सुप्रिया सुप्रिया करत राहतात ना, माहीत आहे काहीच व्हॅल्यू नाही आहे या घरात. आता माहीत पडेल, सरायला माहीत पडेल सुप्रिया ताईचा असली चेहरा. आता माहीत पडेल सरायले. सुप्रिया, सविता, कविता कुठे आहे? माय बाई ताई आता आली वाटते. हो माय आली आत्या, आता आली. आली आता आली, आता येईन मजा. आल्या का आत्या तुम्ही? हो माय आली. आत्या मोहिनी ताई कशी आहे? ते तर चांगली आहे माय, चांगली आहे ते. तुम्ही ना ध्यान दिलं ना घराचं बरोबर, मी नसताना? हो आत्या, काही चिंता नका करू तुम्ही, आम्ही ध्यान दिलं, चांगलं ध्यान दिलं घराचं. हो आत्या, सुप्रिया ताईनं तर लयच चांगलं ध्यान दिलं ना घराचं, खूपच चांगलं. आत्या तुम्ही हातपाय तोंडून घ्या आणि जेवायला वाढतो, तुम्हाला जेवण करून घ्या. नाही हो माय, सध्या सारी थकली मी थोडासा आराम करतो मा रूममध्ये. सविता, मा रूममध्ये चहा घेऊन ये. हो आत्या आणतो ना चहा ना, आत्ता आणतो बनवून. चहा बी बनवून आणतो आणि तुम्हाला न्यूज बी देतो. ब्रेकिंग न्यूज आहे माझं. बरं आत्या करा तुम्ही आराम करा. हो माय बाई, थोडासा काय प्रवास केला तर थकून जातो बाप्पा मी. आदत नाही ना आता, कुठे जायची आदत नाही आहे. आता म्हणून एवढी बोलवूच राहील ती तर जा लागलं माय बाई तिच्या घरी. सविता, मा रूममध्ये लवकर ये चहा घेऊन. हो आत्या येतो, घेऊन येतो. अरे बाप्पा दीपक, ते बॅग घेऊन चल मा रूममध्ये. हो कविता चल आपण स्वयंपाक करून घेऊ. हो ताई चला. सविता तू बनव, आत्यासाठी चहा बनव. बनवतो चहा, बनवतो आत्यासाठी. आता माय बाई तिला काय झालं, आत्या आली तेव्हापासून लस खुश दिसू राहिली. ताईला सर्वात जास्त खुशी झाली आत्या याची. चल माय बाई आपण स्वयंपाक करून घेऊ. हो ताई बनवा बनवा बनवा, तुम्ही स्वयंपाक बनवा, मी बनवतो आत्याले. खरं म्हणतात माय बाई, कुठेही जा तुम्ही, कुठेही जा, पण घराएवढं सुख कुठंच नाही म्हटलं, कुठंच नाही आहे. आता घरी आली नशी लेटली ना, आता असं शांत लागू राहिलं की काही बी नाही राहत. घरा एवढं सुख कुठंच नाही म्हटलं, कुठंच नाही. आत्या ओ आत्या झोपल्या का काय? आली का हो माय तू? ये ये ये. आणला का चहा, आणला का माझ्यासाठी बनवून? हो आत्या आणला चहा आणला, उठून तो बसा. हो माय बाई, एक बार लेटलं ना उठाच नाही वाटत. आणला ना चहा बनवून, आता उठतो माय बाई, थोडं चहा पितो. आण दे माय बाई चहा, लय चहाची तळप आली होती मला. इलायची टाकली चहामध्ये, चांगलं दूध टाकलं. हो आत्या सरस टाकलं. पिऊन तपा खरी. दे माय बाई. आत्या तुम्ही ना सर्व चेक केलं का? तुमच्या रूममध्ये सर्व सामान जाग्यावरच्या जाग्यावर आहे. म्हणजे कुठं गेलं तर सामान जाग्यावर आहे ना? पैसे अदले चेक केले तुमचेवाले? काही कमी तर नाही आहे पैसे? नाही चेक तर नाही केले, पण कोण घेऊन जाईल माय बाई पैसे? बरोबरच असतील ना? नाही करून पहा एक बार चेक. कोण घेऊन जाईल माय बाई पैसे? तुम्ही चेक तर करून घ्या खरी. आता तू म्हणली तर पाहतो. आणा द्या चहा द्या माझोड. पा पहिले पैसे घेतले चेक करा, सामान चेक करा तुमचं. बरं माय बाई हे काऊन मला अचानक पैसे चेक करायला लावू राहिली माय? आता म्हणूच राहिली तर पाहून घेतो. कोण घेऊन जाईन घरातून पैसे? जाग्यावरच्या जाग्यावरच असतील तर हे मंडळी तर पाहून घेतो एक बार. आता नाही बाई, माझ्या पैशातून तर 6,000 रुपये काय आहे माय बाई? 6,000 रुपये गेले चोरीले. कोण चोरले बाबा? मी तर मोजून गेली होती पैसे. 6,000 रुपये कमी आहे, मी तर कुठंच खर्च नाही केले आणि सोबत घेऊन गेले होते गेले एवढे पैसे. मी तर बरोबर मोजून घेऊन गेली होती. याच्याने पैसे कसे काय कमी झाले? कसे कमी झाले? कोण चोरले मारूम मधून पैसे? माय बाई सविते, मारूम मधून 6,000 रुपये कोण चोरले आणि 6,000 रुपये कसे काय कमी आहे? तूनच मला चेक करायला म्हटलं. काय झालं? तूनं तर नाही घेतले ना? तूनं नाही घेतले ना पैसे? असं काही बी नका बोलू आता. मीनच म्हटलं तुम्हाला पैसे गिसे चेक करा तुमचेवाले. मी काय चोरीन? जर मीनं चोरले असते तुम्हाला म्हटलं असतं का? तुमचं सामान जाग्यावर आहे का? तुमचे पैसे अदले जाग्यावर आहे का? मीनं म्हटलं असतं का तुम्हाला? मीनं नाही चोरले. मग कोण चोरले? कोण चोरले मग? हो आत्या माय नाव घेऊ नका सांगू बाप्पा कोणाले. माहित आहे का तुला कोण चोरले तर? माहित आहे का? हो आत्या माहित आहे मला.
सुप्रिया ताई तुमच्या रूममध्ये आली होती हां, आणि तुमच्या तिजोरीची चाबी होती ना ठेवलेली, तिथून बरोबर चाबी काढली, लगेच तिजोरी खोलली आणि तिजोरीतून पैसे घेतले आणि लगेच आली गेली लगे बाहेर घुमायले. आणि त्या पैशाचं काय केलं काय नाही मला काहीच माहीत नाही, पण तुमच्या रूममधून पैसे घेऊन जाताना मीनं पाहिलं या माझ्या मोठ्या मोठ्या डोळ्यानं मीनं पाहिलं. हां, लगे तुमच्या रूममधून पैसे चोरत होती सुप्रिया ताई. खरं गावात तू खरी बोलली का? मला यकीन नाही होत मला. सुप्रिया आणि माझे पैसे चोरीन? नाही. सुप्रिया नाही चोरू शकत. नाही. आता तुम्हाला मावर भरोसा नाही आहे का? मीनं माझ्या डोळ्यानं पाहिलं ना, माझ्या डोळ्यानं पाहिलं मीनं. मी खरं बोलत आहो आत्या. माझ्या गोष्टीचं यकीन करा तुम्ही, यकीन करा. मी हर बारीनं खोटी बोलतो, पण या बारीनं मी खोटी नाही बोलत आहे. या बारीनं मी खरं बोलत आहो मी. सुप्रिया ताईनं तुमच्या रूममधून पैसे चोरले, मीनं माझ्या डोळ्यानं पाहिलं. हां, यकीन करा आत्या माया, यकीन करा. तू खरी बोल राहिली का? एकदम खरी बोल राहिली आत्या. तुम्ही सुप्रिया ताईला विचारून घ्या. चल माझ्यासोबत चल. आत्या माझं नाव काही उद्योग बरं म्हणतात नाही. कसं देराण्या जेठाण्यामध्ये भांडण झाले तर चांगलं नाही वाटत. तू टेन्शन नको घेऊ, तुझे नाव नाही येऊ देत मी. सुप्रिया, हे तुला चांगलं नाही केलं तुला विश्वासघात केला, माझ्या विश्वासघात केला. किती भरोसा केला होता तुझ्यावर मीनं. तू ना पुरा माझा भरोसा तोडला, विश्वासघात केला माझ्यासोबत. चांगलं नाही केलं तू नाही. आता येईन मजा. सर्वजण घरात सुप्रिया करत राहता ना, सुप्रिया ताईला लय चांगलं म्हणतात, सुप्रिया ताई लय चांगली आहे म्हणता. आता येईन मजा. चल पाहतो मजा. सुप्रिया आता काय म्हणेन सुप्रिया ताई? मीनं माझ्या डोळ्यानं पाहिलं सुप्रिया ताईनं चोरी केली पैशाची. सुप्रिया काय झालं आता? काय केलं मीनं? काय झालं तुला नाही माहित काय झालं तर? काय झालं तुला नाही माहित? काहून आता? काय केलं मीनं? काय केलं आता ताईनं? ताई तर माझ्यासोबत स्वयंपाक बनवून राहिली होती किचनमध्ये. काय केलं ताईनं? तिलाच विचार, सुप्रियालाच विचार काय केलं सुप्रियानं. तू या तोंडाने सांगतो तू का मी सांगू? मला काही समजून नाही राहिलं आता. माया तिजोरीतून 6,000 रुपये गायब आहे. तुला 6,000 रुपये चोरले का नाही तुला? अरे बापरे, हो मी ना आत्याच्या रूममधून 6,000 रुपये घेतले होते आणि 6,000 रुपये घेतले मी विसरून गेली. आत्याच्या रूममध्ये डबल पैसे घेऊन ठेवायचे. अरे बापरे, मला तर पैसे दिले बी होते गोल्याच्या बाबानं आणि मी ना ते पैसे ATM मधून काढून आणले नाही. आत्याच्या तिजोरीमध्ये डबल जशीच्या तसे ठेवले नाही. मी कशी काय आठवून बोलून गेली मी. आता येणार मजा. आत्या तुम्ही काही बोलू राहिल्या का? सुप्रिया ताई चोरी करीन? त्या चोरू शकतात, मी मान्यच नाही करू शकत. त्या चोरी नसतात करत, कधी चोरी नसतात करत. सुप्रिया, मला त्या तोंडातून ऐकायचं आहे, तू ना चोरी केली का नाही? सांग लवकर, चुपकावून अशी सांग. रडू काय राहिल्या म्हणा, सांगा ना आता. केली का नाही केली चोरी? मी सबूत आहे या गोष्टीचा. केली का नाही केली सांगा लवकर. सुप्रिया, आता तुम्हाला कोण सांगितलं सुप्रिया ताईने चोरी केली म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला? मला कोणी सांगू? पहिले सुप्रियानं चोरी केली का नाही केली तिला विचार. मला नको विचारू. मला कसं माहित पडलं, काय माहित पडलं, मला कोण सांगितलं? या गोष्टीची काही मतलब नाहीये. तिनं चोरी केली का नाही केली हे मेन आहे. सुप्रिया ताई बोला ना, तुम्ही काऊन चूप आहे? बोला ना, तुम्ही चोरी नाही केली ना? नाही केली तुम्ही चोरी? आता हो, मी ना 6,000 रुपये घेतले तुमच्या रूममधून. घेतले का नाही? सुप्रिया, तू चोरी केली? मला यकीन नाही होत आहे मला. तू खरंच चोरी केली माझ्या रूममधून पैशाची? हो आता, पण काऊन केली ते तर ऐकून घ्या. ते तर ऐका. काय ऐकू आता? काय ऐकू काय मी? तू जर मला मागितले असते ना, आता मला शॉपिंग करायला पैसे पाहिजे, मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, मी तुला स्वतः पैसे दिले असते. स्वतः चोरी करायची काय गरज होती? चोरी करायची? किती भरोसा होता तू यार मावाला. आता ऐकून तर घ्या करी. मला गोल्याच्या शाळेतून फोन आला होता. गोल्याची मॅडम म्हणत होती म्हणे 3 महिन्याची फी नाही भरली म्हणे तुम्ही म्हणे अजून म्हणे. जर आता फी नाही भरसान म्हणे तर त्याला म्हणे एक्झाम नाही देऊ म्हणे आम्ही. मग मी गोल्याच्या बाबाला फोन केला तर त्याचा फोन स्विच ऑफ होता आणि मला अर्जंटमध्ये शाळेमध्ये पैसे भरायचे होते. तर मग मी गेली तुमच्या रूममध्ये आणि तुमच्या रूममधून 6,000 रुपये घेतले. पोराच्या शाळेमध्ये फी भरली. मी म्हटलं मला गोल्याच्या बाबांनी पैसे दिले की मी तुमच्या रूममध्ये जसेच्या तसे ठेवून देईन. मला गोल्याच्या बाबांनी पैसे बी दिले, पण मला ना आठवणच नाही राहिलं तुमच्या रूममध्ये जसेच्या तसे पैसे नेऊन ठेवून द्यायची. आता माफ करून द्या, मला माफ करून द्या. मी ना तुम्हाला फोन करून सांगून द्यायला पाहिजे होतं. भेली होती. मला वाटलं तुम्ही मला कल्ला करसाल. आता मी काही शॉपिंग करायला किंवा स्वतःसाठी पैसे नाही घेतले आता. मी पोराच्या शाळेची फी भरायसाठी पैसे घेतले होते. आता मग गोष्टीचा यकीन करा तुम्ही. तुम्ही म्हणत होत्या ना की गोल्याच्या शाळेची फी भरली, तुम्ही त्याच्या शाळेची फीस नव्हती भरली. मला मॅडमचा फोन आला होता म्हणून मी पैसे घेतले. अरे हो, गोल्याच्या शाळेची फी मी भरायची भुलूनच गेली. मला वाटलं मी त्याच्या शाळेची फी भरलीस का? मी त्याच्या शाळेची फी नाही भरली, मला आठवण नाही राहिली. आता ताईनं चोरी केली, पण काऊन चोरी केली ते बी पा. गोलूच्या शाळेची फी भरायची होती. जीवनदादा बी घरी नव्हते, दीपकजी बी घरी नव्हते, विनोददादा बी घरी नव्हते आणि त्याच्याजवळ बी पैसे नव्हते. म्हणून मजबुरीमध्ये तुमच्या तिजोरीतून ताईनं पैसे घेतले तुम्हाला न सांगता. नाही तर ताई अशी कधी करत नाही, पण ताई बी मजबूर होती. माफ करून द्या ताईले. नाही आता खोटी बोलत आहे ताई खोटी बोलत आहे.
आता माझ्यानं गलती झाली, माफ करून द्या मला, माफ करून द्या. माझ्याजवळ आहेत पैसे ठेवलेले, मला गोल्याच्या बाबांनी दिले 6,000 रुपये. मी ATM मधून आताच काढून आणतो आणि तुम्हाला देतो. नाही नाही, राहू दे. तशी गोल्याची फी भर ना माझ्याकडे आहे. मी भरायला पाहिजे होती त्याची फी, माझ्यानंच गलती झाली. बरं ठीक आहे, एवढ्या बारीन तुला माफ करतो. पण आईन त्याच्या बादमध्ये जर मा तिजोरीतून पैसे घेशील तर मला सांगायचं, नाही तर मला मागायचे. मा तिजोरीला तसा हात नाही लावायचा, हां बिलकुल हात नाही लावायचा. हो आत्या, माफ करून द्या मला. बरं ठीक आहे, जा स्वयंपाक पाणी कर. हो आत्या, ठीक आहे. ताई चला ताई. आत्या, मी तुम्हाला डबल माफी मागतो, मला माफ करून द्या. बरं ठीक आहे, जाय कर स्वयंपाक. चला ताई. आत्या, ताई खोटी बोलत आहे बरं, खोटी बोलत आहे. ताईनं शॉपिंग केली, हां जरूर त्या पैशाची शॉपिंग केली. तुम्ही शाळेमध्ये विचारून घ्या, आपल्या गोलूच्या शाळेमध्ये विचारून घ्या की सुप्रिया ताईनं फी भरली का नाही भरली. आत्या, काहून काय झालं? मी काय केलं? मला काहून मारलं तुम्ही ना? मी काय केलं? मी तर जे खरं आहे ते सांगितलं तुम्हाला. कोणाच्या बाऱ्यात काही सांगायच्या पहिले बरोबर पहिले पाहून घेत जाय, पुरी गोष्ट ऐकून घेत जाय, मग सांगत जाय. अशी अर्धवट गोष्ट नको सांगत जाऊ. अशा ना घरात भांडणं होतात. बरोबर पाहत नाही, ऐकत नाही, गोष्ट सांगून देते काही बी. आत्या, मी खरं बोल राहिली ना, खरं बोल राहिली होती मी. अशा काहीच्या काही चुकल्या नको सांगत जाऊ मला. पहिले पुरी गोष्ट ऐकून घेत जाय, बरोबर पाहून घेत जाय, मग सांगत जाय. काही अर्धी अर्धुरी गोष्ट सांगत राहते. आणि इथं काय उभी आहे? त्या दोघी जण स्वयंपाक बनवून राहिल्या आणि तू काय करू राहिली? हां जा मदत करू लाग काही. बरं ठीक आहे आत्या, म्हणून म्हणतात काही चांगलं करावं नाही. आपण कोणाच्या बाहेर चांगला विचार करा आणि आपणच फसतो. मी बिले पागला कोणाची गोष्ट ऐकत बसली त्या सविताची. मी कशी काय भुलली बरं? गोल्याची शाळेची फी भरणं कशी काय भुलली मी? जाऊ दे, आता गलती नाहीच आहे. आता गोल्याला पेपर नाही देऊ देत म्हणे तिचे टीचर, तर मग काय करीन ते बी, ती मजबूर होती. आता काय करा? खरं ह्या सविताची तर गोष्ट नाही ऐकायला पुरत बाप्पा, नाही ऐकायला पुरत.